दिनांक 7 जून सकाळचे 9:30 वाजत आले होते. तरी सुद्धा अजून सूर्यनारायणाच्या दर्शनाची चिन्ह दिसत नव्हती. काल रात्रीच जोरदार पडून गेलेल्या पावसाच्या खुणा इतस्ततः विखुरलेल्या दिसत होत्या. झाडांच्या फांद्या मोडून रस्त्यावर पडल्या होत्या. काही ठिकाणी जाहिरातींचे बोर्ड खांबासकट वाकलेले होते. पावसाबरोबर जोरदार वादळ पण झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. आकाशात काळे ढग गर्दी करून आले होते. हवेत उकाडा जाणवत होता. त्यात मुंबईची दमट हवा. कोणत्याही क्षणी पावसाची रिपरिप सुरू होण्याची शक्यता होती. लोकांचे दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू झाले होते. कामकरी लोक घाईघाईनं छत्र्या सांभाळत स्टेशनच्या दिशेने धावत होते. रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे सकाळची जीवघेणी गर्दी होती. लोकल गाड्या खचाखच भरून वाहत होत्या. श्वास घ्यायला सुद्धा जागा नव्हती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पाऊस कोणत्याही क्षणी सुरू होणार होता. मंत्रालयासमोर पण नेहमीच वातावरण होतं. गुळाभोवती मुंगळे चिकटावेत त्याप्रमाणे पांढऱ्या धोतर टोप्या मंत्रालयाच्या आवारात पसरल्या होत्या. गावोगावाहून आलेले स्थानिक कार्यकर्ते ठिकठिकाणी ठिय्या मांडून बसले होते. लाल दिव्यांच्या गाड्यांची ये-जा सुरू झाली होती. डाव्या बाजूच्या गेटपाशी निदर्शनाची तयारी सुरू झाली होती. निदर्शकांच्या हातात लाल झेंडे आणि फलक होते. पांढऱ्या टोपीतला नेता घाईघाईने सूचना देत होता. बाजूलाच एक पोलिसांची टोळी निर्विकारपणे काठ्या सावरत उभी होती. काहींच्या हातात जाळ्या होत्या. त्यांच्या दृष्टीनं नवीन काहीच नव्हतं. रोजचाच प्रकार होता. फक्त झेंडेवाले वेगळे बस. दुरून सायरनचा आवाज यायला लागला. पाठोपाठ लाल गाड्यांचा ताफा. निदर्शकांच्या घोषणा सुरू झाल्या. लाल झेंडे हवेत फडकायला लागले. गेटच्या मधोमध आलेले निदर्शक पोलीस काठीनं मागं ढकलायला लागले. धक्काबुक्कीला सुरुवात झाली. लाल दिव्यांच्या गाड्या खोळंबल्या. शेवटी सौम्य लाठीमार सुरू झाला. वातावरण चांगलंच तापलं होतं. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार होती. मुख्यमंत्र्यांची गाडी गेटमधून आत शिरली आणि इतका वेळ कोंडून राहिलेल्या पावसाला सुरुवात झाली. टपोरे थेंब पडायला लागले. चहा पिणाऱ्या झाडाखाली रेंगाळत राहिलेल्या पांढऱ्या धोतारांची एकच पळापळ झाली. मुख्यमंत्री विश्वासराव वागळे दिवसभराच्या कामाच्या यादीवरून नजर फिरवत होते. नेहमीचेच कार्यक्रम होते. सकाळी एका व्यापारी संकुलनाचं उद्घाटन, दुपारी गुणवंत कामगारांचा सत्कार समारंभ, त्यानंतर लगेच त्याच भागात सुरू असलेल्या शकुंतला उगलेंच्या कला प्रदर्शनाला सन्माननीय उपस्थिती. शिक्षण मंत्र्यांची लेख जाणं भागच होतं. 4च्या सुमारास टाटा हॉस्पिटलमध्ये जाऊन ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बापूसाहेब शिंदेच्या प्रकृतीची विचारपूस. मुख्यमंत्री विश्वासराव वागळ्यांनी 2 भुवयांच्या मधला भाग चिमटीत धरून दाबला. एक सुखद कळ आली. कामाचा ताण जास्त झाला की ते अशा तऱ्हेने चिमटीने कपाळ दाबत. त्या ठिकाणी मर्मस्थान आहे असं त्यांना कुणीतरी सांगितलं होतं आणि बरोबर मर्मावर बोट ठेवण्याची मुख्यमंत्र्यांची सवय होती. आता बापूसाहेब शिंदेंनी काही कमी वेळा मुख्यमंत्र्यांबद्दल वर्तमानपत्रातून आगपाखड केली होती. पण आज 4ची वेळ ते काही चुकवणार नव्हते. उद्या पेपरमध्ये फ्रंट पेजवर फोटो येणार होता. त्यांनी बाजूलाच ठेवलेल्या आजच्या वर्तमानपत्रातील बातम्यांवरून नजर फिरवायला सुरुवात केली. करंदीकरांनी महत्वाच्या बातम्या लालशाहीने अधोरेखित केलेल्या होत्या. लासलगावमध्ये प्राथमिक शिक्षिकेवर बलात्कार प्रकरणात आरोपी सत्तारूढ पक्षाची संबंधित. स्थानिक आमदारांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री अस्वस्थ झाले. त्यांनी कागदावर लासलगाव प्रकरणाची अधिक माहितीसाठी नोंद करून घेतली. तेवढाच समोरचा इंटरकॉम किरकिरला. हॅलो, करंदीकर बोलतोय. येस. हां, 1 मिनिट. हा साहेब, अर्थमंत्री लक्ष्मणराव विधाते फोनवर आहेत. त्यांना सांगा साहेब शिष्टमंडळाशी चर्चा करतायत. थोड्या वेळाने फोन करा. येस सर. मुख्यमंत्र्यांनी परत एकदा चिमटीत भुवया पकडल्या. मंत्रिमंडळात लक्ष्मणराव विधात्यांचं प्रस्थ जरा डोईजडच व्हायला लागलं होतं. अस्तनीतला निखारा वेळीच विझवायला पाहिजे. वागळे विचारात पडले. मी उद्योग मंत्री बाळासाहेब थोरात बोलतोय. विधाते साहेबांना फोन द्या. 1 मिनिट साहेब, देतो. हॅलो, अर्थमंत्री विधाते बोलतोय. सुप्रभात. सुप्रभात. थोरात बोलतोय.
बोला बोला थोरात साहेब. अहो आज सकाळीच आपली आठवण झाली होती. काय म्हणताय काय? अहो मग काय खोटं सांगतो का काय राव? अहो काल रात्रीच मेहुणा गावावरनं आला. दूध डेअरी सुरू करायची म्हणतोय गावाकडं. तर बायको शिफारस करायला लागली. म्हटलं विचार कसला करतोयस? ते हाणून उद्योग मंत्री आपलेच आहेत. कर्ज पुरवठा आपण करू. काय थोरात साहेब बरोबर आहे ना? हो अहो मेहुणा खुश तर बायको खुश. काय तुम्ही काळजी करू नका विधाते साहेब, ते काम माझ्याकडे लागलं. आता थोडं माझ्या कामाविषयी बोलतो. हा बोला की बोला बोला. आता तुम्हाला माहितच आहे, लेकीच्या नावावर गेल्या वर्षी कोपरगावला साखर कारखाना सुरू केलाय. पंचकृषीतल्या शेतकऱ्याची चांगली सोय झाली आहे. पण सबसिडी अर्ज अडून बसलाय. तेवढं सबसिडी लवकर रिलीज करायचं मनावर घ्या. हा मी अर्ज बघितलं थोरात साहेब, पण लिमिट पेक्षा जास्त सबसिडी मागताय तुम्ही. आता विधाते साहेब, तुम्ही ऍडजस्ट केलं तर काय जमणार नाही. तुम्ही तेवढं मनावर घ्याच. हा अहो थोरात साहेब, मला जाब विचारायला वरती माझा बाप बसलाय ना. अहो मागच्या वेळेला त्या कारखान्यात केलेल्या कर्ज पुरवठ्यावरून एवढी बोंबाबोंब झाली होती. सीएम न जातीनं स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली. शेवटी मी सर्वासर्व केली म्हणून ते निस्तारलं. आता सबसिडीसाठी थोडी कळ काढच. अहो अहो पण अजून किती दिवस? वागळे सीएम आहे तोपर्यंत. म्हणजे कुणकुण लागली होती ती खरी आहे म्हणायची. अहो थोरात, वागळे जोपर्यंत सीएम आहे तोपर्यंत आपल्याला काही वाव नाही बघ. नुसतं कळसूत्री बाहुली सारखं नाचत राहायचं. सूत्र सगळी त्यांच्या हाती. शुगर लॉबीच्या जोरावर सगळी दादागिरी चालली. नाही 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 थोरात साहेब, आता जगायचं असेल तर उठाव अटळ आहे. तुम्हाला काय वाटतं? पण हे व्हायचं कसं? अहो फार अवघड आहे. अहो काय अवघड नाही हो थोरात साहेब. अहो मी सगळी तयारी करून ठेवली. पार दिल्लीला साहेबांना भेटून सुद्धा आलोय. फिल्डिंग एकदम पक्की लावली बघा. साहेब काय म्हणाले? अहो काय म्हणतायत? अहो त्यांना फक्त निष्ठावान मुख्यमंत्री हवाय. आणि विश्वासराव पण त्यांना जरा द्वैजडच वाटायला लागलेत म्हणा. होय. मग आता काय प्लॅन आहे? हे बघा, आज संध्याकाळी पक्ष कार्यकारिणीची मीटिंग आहे. लक्षात आहे ना हो तुमच्या? हा घाव आजच घालायचा थोरात साहेब. आता नेतृत्व बदल अटळ आहे. आणि एकदा नेतृत्व बदल झाला की तुम्हाला वरती कसं घ्यायचं ते आमच्याकडे लागलं. असं म्हणता? अहो तुमच्या कारखान्याच्या सबसिडीचं काम आणि जावयाच्या खत कारखान्याच्या कर्ज पुरवठ्याचं काम माझ्याकडेच लागलं. फक्त तुम्ही आमच्या बरोबर राहायचं म्हणजे झालं. हा ठीक आहे ठीक आहे. मग 6 वाजता भेटू कार्यकारिणीच्या मीटिंग मध्ये. तोपर्यंत चाल ठरवून ठेवा. आता कसं बोलला? मुख्यमंत्री वागळे अजूनही विचारातच होते. तेवढ्यात परत डायरेक्ट फोन वाजला. हॅलो, मुख्यमंत्री वागळे बोलतोय. नमस्कार साहेब, मी लाला मकवाना बोलतोय. बोल लाला, आज सकाळी सकाळीच फोन केलास? अहो तुम्हाला सावध करण्यासाठी फोन केला साहेब. नाही अर्थात तुम्ही कधी बेसावध नसताच म्हणा. तरी पण म्हणलं आपलं सावध केलेलं बरं. त्यात पण आमचा स्वार्थच आहे बरं का. म्हणजे? अहो साहेब, तुम्ही खुर्चीवर राहा तोपर्यंत आम्हाला काही काळजी नाही. पण साहेब, महाराष्ट्रात आजवर मराठा हरला तो घर भेद्यांमुळंच. तेव्हा जपून. लाला खबर काय? म्हणजे तशी मला पण कुणकुण लागलीच म्हणा. अहो साहेब,
आत्ताच आतल्या गोटातून बातमी आली, विधाते आज संध्याकाळी वर्किंग कमिटीच्या मीटिंगमध्ये नेतृत्व बदलाची मागणी करणार आणि औद्योगिक मंडळात झालेल्या 1.5 कोटीच्या भ्रष्टाचाराचा ठपका तुमच्यावर ठेवणार आहेत. मला वाटतं त्यांच्याजवळ पुरावे पण असावेत साहेब. असं. लाला, प्यादी किती आहेत बरोबर? प्यादी नक्की कळलं नाही साहेब, चौकशी करतो. पण कृषी मंत्री आणि उद्योग मंत्री नक्कीच आहेत बघा या खेळात. बर. लाला, माहिती काढत राहा आणि जी छोटी छोटी प्यादी असतील ना त्यांच्यावरून पेट्या फिरव. पैशाची काळजी नको. अहो, मी सुरुवातीलाच म्हटलं ना साहेब, अहो तुम्ही आहात तर आम्ही आहोत. पण साहेब, अहो तुमच्या सरकारनं चालवलेल्या मटकाबंदीमुळं आमच्या पोटावर पाया, त्याचं काय? हे बघ लाला, ते नंतर बघू. आधी मी सांगितलेली कामं कर. अजून एक साहेब. आता काय? अहो, अंधेरी, कुर्ला आणि विक्रोळीला आपण परमिट रूम साठी लायसन्सची डिमांड केली. अहो, ते काम पण अजून होत नाहीये. लाला, अरे तू 5% 8% यायला सुद्धा तयार नाहीयेस. आणि त्यात परमिट रूमचं लायसन्स आता स्ट्रिक्ट केलंय. आणि तुला अजून कशाला हवेत रे परमिट रूम? दाखवायला परमिट रूम, आज धंदे वेगळेच. लाला, आता बास्कर, एवढी हाव बरी नाही. अहो साहेब, बळी तो कानपिळी आणि थांबला तो संपला. अहो, एवढंच माहिती आहे बघा ह्या लालाला. लाला, अरे कान ठीक आहे, पण तू तर गळ्यावरच उतरलायस. मागच्या महिन्यात तुझ्या माणसांनी भर कोर्टात भाईच्या माणसाला गोळ्या घातल्यात साक्ष देताना. केवढा गदारोळ झाला माहितीये का? सावरून घेता घेता मुश्किली झाली. म्हणून म्हणतो, आता थोडे दिवस बाकीचे धंदे बंद कर आणि मी सांगितलेलं काम कर. वाटे फोडू नकोस. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. राजा सही सलामत राहील. विरोधी पक्षनेते सदाशिवराव कर्णिक केबिनमध्ये नुकतेच दाखल झाले. त्यांनी आपला बिनसाखरेचा चहा मागवला आणि खिशातला कागद काढला. सरकारला प्रश्नोत्तराच्या तासाला कसं जोडपायचं त्याची पूर्वतयारी झाली होती. लासलगावमध्ये प्राथमिक शिक्षिकेवर सत्तारूढ पक्षाच्या सदस्याने केलेला बलात्कार. आज सरकारला ते असं धारेवर धरणार होते की ज्याचं नाव ते. उद्याच्या पेपरमध्ये हाच विषय चर्चेला जाणार होता आणि सरकारचे वाभाडे निघणार होते. सदाशिवराव कर्णिक चांगलेच खुशीत आले होते. त्यांनी खिशातून 555 काढून शिरगावली. त्याचवेळी समोरचा इंटरकॉम वाजला. साहेब, फोन आहे. लासलगावचे ते मुलीचे वडील फोनवर आहेत. अरे वा 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 वा, जोडून दे. आज नशीब जोरात दिसते. हॅलो हॅलो साहेब, मी विठ्ठल सरोदे बोलतोय लासलगावचा. तुम्ही ओळखणार नाही मला, पण मी सरोदे, तुम्हाला कोण ओळखणार नाही? उद्या अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखेल. बिलकुल घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. आता लढा अटळ आहे सरोदे. पण साहेब, मी फिर्याद मागे घेतोय. काय सरोदे, हो वेळ लागली की काय तुम्हाला? का त्या पक्षाने पैसे देऊन केस दाबायला लावली? तसं असेल तर आमच्याकडूनही पैशाला काही कमी पडणार नाही सरोदे. पण आता गच खाऊ नका. प्रश्न चांगलाच पेटलाय. निदर्शन, उठाव गावोगावी सुरू झालेत. तेच तर नको वाटते साहेब. सारखे पत्रकार, महिला संघटनांचे प्रतिनिधी घरी येत आहेत, प्रश्न विचारतायत. तेच ते प्रश्न. घराबाहेर तोंड काढायला जागा राहिली नाहीये. मुलीच्या डोक्यावर तर परिणाम होईल की काय अशी भीती वाटते. सरोदे, सबुरीने घ्या जरा. साहेब, अहो मी साधा रिटायर्ड पोस्ट मास्टर. फंडाच्या रकमेतून मुलीचं लग्न करून देणार होतो. पै जोडली होती लग्नासाठी. मुलीच्या बापाचं तेवढं एकच तर स्वप्न असतं,
स्वतःच्या मुलीचे हात पिवळे झालेलं बघणं. आता तरही गावोगावी अशी प्रसिद्धी व्हायला लागली. आता ती गोष्ट अशक्य आहे. सरोदे असा धीर काय सोडताय? आम्ही सगळे आहोत ना तुमच्या पाठीशी. मी स्वतः पुढच्या आठवड्यात लासलगावला येणार आहे. आजकाल आमच्यासारखं मदतीला कुणी धावत नाही, पण आम्हाला अन्याय सहन होत नाही सरोदे. साहेब, मी दुनिया पाहिलीये. आता हे सगळे पिंडाभोवती जमा झालेले कावळे आहेत. प्रत्येकानं आपल्या स्वार्थाची गणितं मांडलीत. एका मनाविरुद्ध झालेल्या स्त्री पुरुष संबंधाला राजकीय रंग पाजून तुम्ही तुमचं उकळ पांढरं करून घेताय. आणि बळी कोणाचा जातोय? आमचा, माझ्या मुलीच्या अब्रूचा. आज त्याची किंमत ठरवली जाते. काल आमदारांनी बोलावलं होतं. फक्त आकडा सांग म्हणत होते. इथे सगळा श्राद्धाचा उत्सव चाललाय. बळी जाणारा बिचारा बळी गेला. अहो साहेब, त्या पुरुषानं माझ्या पोरीवर घाला घातला तेव्हा त्याला कुठला आलाय पक्ष? तो फक्त एक पुरुष होता. मला सांगा कर्णिक साहेब, तो जर त्या पक्षाचा सदस्य नसता तर तुम्ही सगळे असे मला मदतीला धावून आला असता का? सांगा. हे बघा सरोदे, आता हे सगळं प्रकरण इतक्या पुढच्या थराला गेले की आता मागे वळणं अशक्य आहे. मग आता निदान परिस्थितीचा फायदा घ्या. सरकार पाडायची ताकद आज तुमच्यात आलीये. त्याची प्रसिद्धी झपाट्याने होत चाललीये. कदाचित पक्षाचं तिकीट पण तुम्हाला मिळेल पुढच्या निवडणुकीला. अशी प्रसिद्धी सहजासहजी मिळत नसते. तुमच्या लक्षात येतंय ना मी काय म्हणतोय ते? झालं गेलं, होऊन गेलं सरोदे. प्रसिद्धी. साहेब, अंत्ययात्रेला पण खूप गर्दी जमते. हार घालतात, फुलं उधळतात, पण ती मिरवणूक नसते. आमची आजची ही प्रसिद्धी अशीच आहे. अशीच आहे कर्णिक साहेब. नीट विचार केला पाहिजे. केलाच पाहिजे. निदान माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी तरी केलंच पाहिजे. सरोदेंनी फोन बंद केला. डायल टोन ऐकू येऊ लागला. सदाशिवराव कर्णिक भानावर आले. त्यांनी फोन खाली ठेवला आणि विचार करू लागले. क्षणभराने त्यांनी समोरचा फोन जवळ ओढला आणि नंबर फिरवला. हॅलो कुदळे, सदाशिवराव कर्णिक बोलतोय. बोला ना साहेब. हे बघ, आता त्या लासलगावच्या पोरीच्या बाप्पाचा फोन आला होता. बर. गच खाऊन केस मागे घेण्याची शक्यता दिसते. काय सांगता? तू जा लासलगावला जा. जी साहेब. आणि प्रकरण कसं पेटतं ठेवायचं ते बघ. हो साहेब. हो. पावसाळी अधिवेशन गाजलं पाहिजे. काय गाजणार ना साहेब. हा, ऑल द बेस्ट. कर्णिकांनी फोन खाली ठेवला. समोरचा चहा थंड झाला होता. करंदीकरांनी कृषी मंत्री संपतराव हिरव्यांना फोन लावला. हॅलो साहेब, मुख्यमंत्री आपल्याशी बोलू इच्छितात. मुख्यमंत्री बोलतायत म्हणल्यावर संपतराव हिरवे टुणकन खुर्चीतनं उठले. दुसरी प्रतीक्षिप्त क्रिया म्हणजे हात तोंडाच्या दिशेने सरकला आणि तोंडातली तंबाखूची गोळी डस्टबिनच्या दिशेनं फेकली गेली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा करडा स्वर फोनवर आला. हॅलो, विश्वासराव वागळे बोलतोय. बोला ना साहेब. हिरवे, गेल्या वर्षी पशुसंवर्धन खात्यात झालेल्या 1 कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौगुले समितीचा रिपोर्ट आत्ताच माझ्या हातात आलाय. मुख्यमंत्री क्षणभर हिरवेंच्या प्रतिक्रियेसाठी थांबले. त्यावेळी त्यात मुख्य आरोपी म्हणून तुमचं नाव होतं. लक्षात आहे ना? साहेब, रिपोर्ट ठीक आहे ना? यासाठीच फोन केलाय संपतराव. तुमची कारकीर्द इतक्या लवकर संपावी असं आम्हाला वाटत नाहीये.
आता फक्त चौकशी समितीच्या अहवालावर माझा निर्णायक शेरा लिहायचा राहिलाय. कृषी मंत्री हिरव्यांची जीभ टाळ्याला चिकटल्यासारखी झाली होती. पण काळजी करू नका संपतराव, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आज दुपारी 1:30 वाजता बंगल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम योजलाय जवळच्या लोकांसाठी. संध्याकाळच्या पक्ष कार्यकारिणीच्या सभेसाठी काही धोरणं ठरवायचे. तुम्ही पण या. भोजनानंतर चौकशी समितीच्या अहवालावर शांतपणे बोलू. मी आता लगेच काही शेरा लिहित नाही. काय? थँक्यू साहेब, थँक्यू. मी येतोच बरोबर 1:30 वाजता बंगल्यावर. संपतरावांनी परत एकदा तंबाखूचा बार लागला तेव्हा जरा डोकं हलकं झालं. त्यांनी इंटरकॉम वरून आपल्या पीएला बोलावून घेतलं आणि दिवसभराच्या कामाची माहिती विचारायला सुरुवात केली. पीए सातोसकरचं बोलणं ते लक्षपूर्वक ऐकत होते. त्याला मध्येच थांबवून ते म्हणाले, सातोसकर, दुपारी 1:30 ते 3च्या दरम्यानच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करा. अहो पण सातोसकर, मी अवेलेबल नाहीये. येस सर. सातोसकर ती नोंद करून घेत असतानाच फोन वाजला. सातोसकरांनी तो उचलून कानाला लावला. हॅलो, सातोसकर बोलतोय, कृषी मंत्र्यांचा पीए. 1 मिनिट हा साहेब. अर्थमंत्री लक्ष्मणराव विधाते फोनवर आहेत. कृषी मंत्री हिरवे अस्वस्थ झाले. मनाची चलबिचल झाली. शेवटी निश्चय पक्का करत म्हणाले, सांगा साहेब आत्ताच बाहेर पडलेत म्हणून. हा? सातोसकर विस्मयचकित होऊन कृषी मंत्र्यांकडे पाहत राहिले. हॅलो करंदीकर, हा सर. मला उद्योग मंत्री बाळासाहेब थोरातांची पर्सनल फाईल लगेच आणून द्या आणि त्यांना निरोप द्या की मी भेटायला बोलवले म्हणून. येस सर. किती वाजता बोलवाल? 12 वाजता. ठीक आहे, बरोबर 12 वाजता बोलवा. त्यांच्या कोपरगाव साखर कारखान्याच्या सबसिडीचा अर्ज पेंडिंग आहे वाटतं. हो सर. त्याचे पण डिटेल्स आणून द्या. येस सर. आणि क्विक. आणि त्याआधी आबाजी पाटलाला फोन लावा. येस सर, लावतो. विश्वासराव वागळ्यांनी इंटरकॉम खाली ठेवला. आबाजी पाटील म्हणजे त्यांचा उजवा हात होता. विश्वासराव वागळ्यांनी त्याला स्थानिक राजकारणातून वर यायला हात दिला होता. आबाजी पाटील म्हणजे कमालीचा मुरब्बी माणूस. अंगावर काम टाकलं की फत्ते करणारच. इंटरकॉम किरकिरला. आबाजी पाटील फोनवर सापडला होता. त्यांनी फोन उचलला. हॅलो आबाजी, विश्वासराव वागळे बोलतोय. नमस्कार साहेब, मी आत्ताच फोन लावणार होतो आपल्याला, तेवढ्यात आपलाच फोन आला. का? काही विशेष काम? नाही, विशेष काही नाही साहेब. आता इथं आपल्या भाऊबंदकीतले बजाजीराव पवार आलेत. तुमच्या पंचायत समिती सभापती पदासाठी डावललं म्हणून बंडखोरी करणार म्हणतायत. म्हटलं आपला सल्ला घ्यावा. आबाजी, तुझी पिरपिर बंद कर आधी. मी काय सांगतोय ते नीट ऐक. आधी त्या साल्यांना बाहेर काढ. बंडखोरी करतायत हरामखोर. या भडव्यांना चड्ड्या घालायला आम्ही शिकवलं आणि आता आमच्यावरच उलटतात. अरे इथे झेंडा पडायची वेळ आली आबाजी आणि तुला काहीच खबर नाहीये. चला माफ करा साहेब, चूक झाली. कामाची लीट सांगा ना. आबाजी, लक्ष्मणराव विधाते आज संध्याकाळी मीटिंग मध्ये नेतृत्व बदलाचा मुद्दा उभा करणार आहेत. तेव्हा मोर्चे बांधणीला लागा. पक्षातले सूर्याजी पिसाळ हुडकून काढा आणि मला लगेच कळवा. प्रत्येक नेत्याला तुम्ही स्वतः भेटा. त्यांचा असंतोष दूर करा. लक्षात आलंय? होय हो साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका साहेब. दुसरं काम, लासलगाव बलात्कार प्रकरणात अडकलेला आरोपी माझ्या पक्षाचा आहे असं ऐकतो. होय साहेब, विलास सावंत आपल्या पक्षाच्या स्थानिक युवा शाखेचा अध्यक्ष आहे. तो गुलाबराव सावंताचा पुतणे. असं? हो. एक काम करा, त्याला पार्टीतून काढून टाकल्याचे आदेश जारी करा. त्याचा पक्षाशी यापुढे काहीही संबंध नाही अशी बातमी सगळ्या वर्तमानपत्रातून द्या. बर. गुलाबराव सावंतांना मुंबईला बोलावून घ्या. काय मोगलाई चालली की काय? इथं विरोधकांनी पळताभुई थोडी केली आहे, तोवर दुसऱ्या बाजूला पक्षातली कीड पण डोकं वर काढायला. आबाजी, तुमच्या कर्तृत्वाला आता वाव आहे. लासलगाव प्रकरण कसं हाताळायचं ते तुम्ही बघा. सगळी माहिती लवकरात लवकर घ्या आणि मला एक नोट करून द्या. विधानसभेत मला जाब द्यावा लागणार आहे. होय साहेब,
सगळी कामं व्यवस्थित करतो साहेब, आणि दुपारी आपल्याला परत रिपोर्टही करतो. गट ठेवा फोन. मुख्यमंत्र्यांनी फोन खाली ठेवला. विश्वासराव आता शांत झाले होते. हा एक त्यांचा फार मोठा प्लस पॉइंट होता. जितकी आपत्ती मोठी येईल तितके जास्त ते शांत डोक्याने विचार करत. समोरच्या कागदावरचं आबाजी पाटलाचं नाव त्यांनी खोडलं. पुढचं नाव होतं बाळासाहेब थोरातांचं. त्यांची फाईल पुढ्यात येऊन पडली होती. त्यांनी इंटरकॉमवरून करंदीकरांशी संपर्क साधला. करंदीकर, आपली लिस्ट काढा आणि सगळ्या सदस्यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण द्या. आज दुपारी 1:30 वाजता बंगल्यावर. बट रिमेंबर वन थिंग, लक्ष्मणराव विधाते नाव वगळा. बरोबर कॉर्नर करतो त्याला. पुन्हा बंडखोरीचं नाव काढणार नाही. हो साहेब. साहेब 12 वाजले. बाळासाहेब थोरात भेटीला आले. पाठवा त्यांना. मुख्यमंत्र्यांनी फोन खाली ठेवला आणि बाळासाहेब थोरातांची पर्सनल फाईल समोर ओढली. 12:30 वाजत आले होते. मुख्यमंत्र्यांनी हात लांब करून खुर्चीत बसून मोठा आळस दिला. रेलिंग चेअरवर पाठीमागे झुकून शांतपणे डोळे मिटून घेतले. सकाळपासून परिस्थिती खूपच छान हाताळली गेल्यानं ते खुश होते. अर्थात त्याची खुबीच होती, मिळालेली छोटी क्षुल्लक माहिती सुद्धा ते मेंदूच्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवत. कोणत्या वेळी ती क्षुल्लक गोष्ट उपयोगी पडेल ते सांगता येत नाही. माणसांना कसं हाताळायचं याची पक्की समज त्यांना होती. म्हणून तर इतक्या लवकर मुख्यमंत्र्यांची खुर्ची त्यांनी काबीज केली होती. आता सुद्धा डोळे मिटलेले होते तरी संध्याकाळी होणाऱ्या मीटिंग मध्ये घ्यायचा पवित्रा ते ठरवत होते. तेवढ्यात इंटरकॉम किरकिरला. साहेब, कॅपिटल एक्सप्रेसचा कुमार मेंदळे फोनवर आहे. करंदीकर, तुम्हाला माहिती आहे ना, मी पत्रकारांशी फोनवर बोलत नाही. सॉरी सर, पण मेंदळे दुपारची अपॉइंटमेंट मागत होते आणि आज तुमचा संपूर्ण दिवस पॅक आहे. त्यांना मी सांगितलं तसं तर ते म्हणाले मग त्यांच्याशी फोनवर तरी बोलू द्या. उद्याच्या एडिशन मध्ये कव्हर स्टोरी द्यायची म्हणत होते लासलगाव प्रकरणाची. उगीच उद्याच्या एडिशनला आपली बाजू लंगडी नको म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. मुख्यमंत्र्यांनी घड्याळात पाहिलं. 12:30ला अजून 5 मिनिटं बाकी होती. एरवी ठीक होतं, पण आज ते खुशीत होते. आणि त्यात कॅपिटल एक्सप्रेस, सर्वाधिक खपाचं वर्तमानपत्र, त्यात कुमार मेंदळेची कव्हर स्टोरी म्हणल्यावर उद्या उड्या पडणार होत्या पेपरवर. लाईन जोडून द्या. गुड आफ्टरनून सर. कुमार मेंदळे फ्रॉम कॅपिटल एक्सप्रेस. बोला बोला पत्रकार, काय म्हणताय? प्रतिक्रिया होती साहेब लासलगाव बलात्कार प्रकरणाबद्दल. आम्ही घटनेची पूर्ण दखल घेतलेली आहे. आरोपी स्थानिक पातळीवर आमच्या पक्षाचा सदस्य होता. त्याचं सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात आलेलं आहे आणि चौकशीचे आदेश दिलेत. आरोपी हा आमदार गुलाबराव सावंतांचा पुतण्या आहे, तेव्हा पूर्ण न्याय मिळणार का? हे बघा, आरोपी कितीही मोठा असला तरी हयगय केली जाणार नाही. मी जातीनं या प्रकरणात लक्ष घालतोय असा जनतेला विश्वास द्या. ते सगळं ठीक आहे सर, पण विरोधी पक्षाला कसं तोंड देणार? प्रकरणाचा गाजावाजा करून प्रश्न सुटत नसतात मेंदळे. ते सवंग प्रसिद्धीच्या मागे लागले. जनता ते लवकर ओळखेलच. आम्ही कृतीतून उत्तर देऊ. कृती म्हणजे नक्की काय करणार? आम्ही अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रीच्या पुनर्वसनाची पूर्ण जबाबदारी उचलतोय मेंदळे. महिला गृह उद्योग योजनेअंतर्गत तिला काही मदत करता येईल का याचाही विचार चालला. अजून काही प्रश्न? फक्त एकच प्रश्न सर, पक्षातील अंतर्गत बंडाळीबद्दल. म्हणजे पक्षातील काही वरिष्ठ नेते नेतृत्व बदलाची मागणी करतायत. बहुतेक आज संध्याकाळच्याच मीटिंग मध्ये. कुणकुण लागली ती खरी आहे का? कुमारला उत्तराची अपेक्षा नव्हती, पण विश्वासराव वागळ्यांनी काही सेकंद विचार केला आणि मुत्सद्दीपणाने हसले आणि म्हणाले, तुम्ही पत्रकार म्हणजे ब्रह्मदेवाचे बाप आहात खरे. काही वरिष्ठ नेत्यांचे गैरसमज झाले होते, पण मी ते स्वतः जातीने दूर केलेत. आता वातावरण स्वच्छ आहे आणि पक्षशिस्तीसाठी जे काही निर्णय घ्यावे लागतात ते योग्य वेळी घेतली जातील.
आय थिंक मेहेंदळे तुमचं समाधान झालेलं असेल. ऍब्सोल्युटली सर. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. 12:30 वाजले होते. ते निशंक मनाने उठले. सकाळी 9:30 आल्यावर जे मळप पसरलेलं होतं ते दूर झालं होतं. बाहेर पाऊस पडून वातावरण स्वच्छ झालं होतं. त्यांना आता वेध लागले होते ते संध्याकाळच्या मीटिंगचे. त्यानंतर 2 दिवसांनी वेळ सकाळ 7:30ची. मुंबई पूर्णतः जागी झाली. वाहनं रस्त्यावरून रांगायला सुरुवात झाली. गर्दीला वेग यायला लागला. पक्याने सायकलवर पेपरचा गठ्ठा चढवला. टांग मारायच्या आधी पेपरच्या बातम्यांवर एक नजर फिरवली आणि ओरडत तो मुंबईच्या गर्दीत नाहीसा व्हायला लागला. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. मंत्रिमंडळात फेररचना. अर्थमंत्री लक्ष्मणराव विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळातून दिला डच्चू. नवीन अर्थमंत्री बाळासाहेब थोरात. आज की ताजा खबर. खाद्यतेलाचे भाव लवकरच खाली आणणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. आज की ताजा खबर. चौगुले समितीचा अहवाल. कृषी मंत्री संपतराव हिरवे निर्दोष म्हणून जाहीर. आजची सणसणीत खबर. लासलगाव बलात्कार प्रकरणातील प्राथमिक शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.